आरटी अंतर्गत 2 दिवसांमध्ये 1366 अर्ज. ठाणे जिल्ह्यातील 2716 शाळा आरटीसाठी निवडण्यात आल्या आहेत. त्यानुसार 2 दिवसात 1366 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली आहे. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत वंचित दुर्बल घटकातील मुलांसाठी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. 2016-17 पासून ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाकडून गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करण्यात येते. परंतु यंदाच्या वर्षीपासून आरटी कायद्यात बदल करण्यात आले. या कायद्यात बदल होत असल्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होत आहे. एप्रिल महिना उजाडला तरी आरटीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे पालक देखील चिंतित होते. परंतु आता पालकांची ही चिंता मिटली आहे. आरटी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून 30 एप्रिल या कालावधीपर्यंत पालकांचा आरटीच्या संकेतस्थळावरती अर्ज करता येणार आहे. जिल्ह्यातून यंदा शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षासाठी 2716 शाळांमध्ये आरटी अंतर्गत प्रवेश घेता येणार आहे. या शाळांमध्ये 36,828 जागा या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व जागांसाठी आरटी अंतर्गत प्रवेशासाठी 16 ते 30 एप्रिल या कालावधीपर्यंत पालकांना आरटीच्या संकेतस्थळावरती अर्ज करता येणार असून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार 2 दिवसांमध्ये 1366 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सर्वकष स्वच्छता अभियान महानगरपालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात राबवण्यात आले. या ठिकाणी असलेल्या तानसा पाईपलाईनच्या दोन्ही बाजूला जाळ्या बसवाव्यात, तसेच कचरा न टाकण्याचे फलक लावावेत व परिसरात मार्शलची नेमणूक करावी. तसेच शहरात रस्त्याच्या कडेला पडलेला राडारोडा उचलण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. सर्वकष स्वच्छता मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, तुषार पवार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त रंजू पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व शिवशांती प्रतिष्ठानचे स्वयंसेवक उपस्थित होते. तानसा पाईपलाईन परिसर, उपवन तलाव परिसरात कचरा न टाकण्याबाबत जनजागृती करणारे फलक लावावेत, तसेच सुरक्षा रक्षक नेमावेत. तसेच ज्या ठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत त्या कुंड्यांमधील कचरा दिवसातून 2 वेळा उचलला जाईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच शहरात ज्या रस्त्याच्या बाजूला पडलेले डेब्रिज उचलण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. तसेच उपवन येथील तलाव परिसरातील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून येथील सफाईबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. वर्तकनगरमधील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पाईपलाईन परिसर, नाले, दुभाजक, फुटपाथांची साफसफाई करण्यात आली.
उपवन तलाव येथील पायलादेवी मंदिर ते उपवन तलाव परिसर, बनारस घाट परिसर, माजीगडा नाका ते गांधीनगर, पाण्याची टाकी, येऊर फॉरेस्ट ते रिक्षा स्टँड, वर्तकनगर नाका, वसंत विहार शाळा ते महावीर मिलेनियम, सिद्धांचल क्लब हाऊस ते HDFC बँक इत्यादी परिसरात अंतर्गत रस्ते, मुख्य रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. यावेळी या मोहिमेत सहभागी झालेल्या शिवशांती प्रतिष्ठान संस्थेसह महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी शहर स्वच्छ ठेवण्याबाबतची शपथ घेतली. तसेच उपवन येथे ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करणाऱ्या झिरो डम्पिंग ग्राउंड या वाहनाची माहिती आयुक्तांनी जाणून घेतली. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. नाला आहे का रस्ता? ओळखा आमदार संजय केळकर यांचा सवाल. कोलशेत येथील लोढा स्टर्लिंग अमरासमोर जो नाला आहे त्याची साफसफाई अजून झाली नाही. याबाबत तेथील नागरिकांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार केली असता आमदार केळकर यांनी तातडीने या नाल्याची पाहणी केली. यावेळी नाला बघितल्यावरती आमदार केळकर यांनी हा नाला आहे की रस्ता ओळखा असा प्रश्न प्रशासनाला केला आहे. शिवाय येथील STP प्लांट बिघडलेला आहे. याबाबत आमदार केळकर यांनी संताप व्यक्त केला असून या नाल्याच्या दुर्गंधीचा त्रास येथील गृहसंकुलातील लोकांना होत असून आजार पसरले आहेत. या नाल्यात अनेक प्रकारचे प्लास्टिक असून लवकरात लवकर महानगरपालिकेने हा नाला साफ करावा अशा सूचना आमदार केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी आमदार केळकर यांच्यासह परिवहन सदस्य विकास पाटील, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे व स्थानिक गृहसंकुलातील रहिवासी येथे उपस्थित होते. आज या ठिकाणी कोलशेत रोडला लोढा स्टर्लिंग म्हणून इमारत आहे, अनेक इमारती आहेत. त्याच्या शेजारी जो नाला आहे तो प्रश्न असा पडला आहे की हा नाला आहे की रस्ता आहे. कारण की एवढं त्या नाल्यामध्ये सगळं साचलेलं आहे, प्लास्टिकपासून सर्व आहे. आणि आजही नालेसफाई झालेली नाही, कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाही. STP प्लॅन देखील बिघडलेला असल्यामुळे सर्व आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांच्या इतका प्रचंड त्रास होतो आहे, आरोग्याला त्यांचा धोका निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यामुळे हे तातडीने महापालिकेने काम करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने अशा पद्धतीने नालेसफाई जर सुरूच झाली नसेल तर हा फार मोठा चिंतेचा विषय जो आहे तो आमच्या दृष्टीने आहे. आणि त्यामुळे महापालिकेने ताबडतोब युद्ध पातळीवर हे काम जे आहे ते सुरू करायला पाहिजे. चलो हम लोग भाईंदरपाडा येथील स्मशानभूमीचे काम कूर्मगतीने होत असल्यामुळे ॲडव्होकेट सुनीता बानीस करणार कोर्टात याचिका दाखल. भाईंदरपाडा येथे 3,70,000 स्क्वेअर फूटमध्ये सर्व धर्मियांसाठी स्मशानभूमीचे काम सुरू आहे. त्यामध्ये बालाजी एंटरप्राइजेस यांना या कामाचे कंत्राट 34 करोड रुपयाला TDR दिले गेले आहे. तरी आतापर्यंत एकदम थोडेच काम झाले आहे. त्यामध्ये स्मशानासाठी असणारे पार्किंगचे काम झाले आहे. स्मृती उद्यानाचे काम अजून अर्धवट झाले आहे. हे काम कधी पूर्ण होणार याची काहीही माहिती संबंधित आस्थापनाकडून मिळत नाही. तसेच सर्व धर्मीय स्मशानभूमीचे क्षेत्र निश्चित होत नाही आहे. त्यातील काही भाग खाजगी विक्रेत्यांच्या कब्जात असल्याचा ॲडव्होकेट सुनीता बानीस यांना संशय आहे. यातील प्लांट क्रमांक नंबर 44चा काही भाग गो एअरलाईन्सच्या नावाने म्यूट केला आहे. ही सर्व धर्मीय स्मशानभूमी लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी RTI ॲक्टिव्हिस्ट मेल्विन फर्नांडिस हे सुद्धा प्रयत्न करत आहेत. तसेच हे ठाण्यातील सर्वात मोठे सर्व धर्मियांसाठी असणारे स्मशान लोकांना माहिती व्हावे यासाठी तसा बोर्ड लावण्यात यावा अशी त्यांची मागणी त्यांनी केली आहे. मेरी डिमांड है कि हाईकोर्ट के डायरेक्शन जैसे जैसे सर्वे हो गया, काम चालू हुआ है, बालाजी एंटरप्राइजेज और TMC मिलके काम चालू जस्ट इनिशिएट किया है यही साल में. My only concern is that the work should be completed and it should be handed over to the concerned communities. The Hindus, the Muslims, Jains, Lingayats and the Jews, including the Christians. And it should be completed time bound. एक एरिया दिया है ना. As per the RTI 2016 की जो RTI है अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट से,
हिंदू के लिए 80,000 स्क्वायर फीट, मुस्लिम्स के लिए 3,000 स्क्वायर फीट, 3,000 स्क्वायर मीटर सॉरी, एंड क्रिश्चियंस के लिए 30,000 स्क्वायर मीटर्स, जू के लिए 30,000 स्क्वायर फुट सॉरी, हिंदूज के लिए 80,000 स्क्वायर फुट, मुस्लिम्स के लिए 30,000 स्क्वायर फुट, क्रिश्चियन के लिए भी 30,000 स्क्वायर फुट, जू समाज के लिए 20,000 स्क्वायर फुट, लिंगायत के लिए 20,000 स्क्वायर फुट, अन्य जो एक्सेस कोई और कम्युनिटी के लिए 40,000 स्क्वायर फुट, पार्किंग लॉट इज 30,000 स्क्वायर फुट, Parking lot. This is the parking lot. एंड स्मृति गार्डन, द मेमोरियल गार्डन, पीछे बन रहा है स्मृति गार्डन. दैट इज अराउंड 10,000 स्क्वायर मीटर्स. उसमें 20,000 जो स्क्वायर फीट है ना, वो रास्ते के लिए बना है, जो रोड विच इज सेपरेटिंग विहांग मरीना प्रोजेक्ट फ्रॉम द स्मशान. सो दैट रोड ऑल्सो कम्स अंडर द स्मशान प्रोजेक्ट, द संयुक्त स्मशान प्रोजेक्ट. इट डजंट बिलोंग टू एनी बिल्डर. इट कम्स अंडर दिस. हम बोलते हैं 4-5%, 10% तक हुआ है, ज्यादा हुआ नहीं है. वो भी अभी मंडे मैटर है कोर्ट में. सो आई एम गोइंग टू प्रेस द कोर्ट दैट द काम बराबर टाइम बाउंड तरीके से होना चाहिए, सो दैट यू नो आई मीन देयर इज नो चांस ऑफ एनी फर्दर एनक्रोचमेंट्स और एनी अदर डी रिजर्वेशंस. मेरा कोर्ट से यही मांग है कि जो ये मल्टीफेथ बेरियल ग्राउंड है हर जाति के कम्युनिटी के लिए, वो अच्छी तरीके से वर्क ऑर्डर के हिसाब से कंप्लीट हो जाए और लीगली हर कम्युनिटी को हैंड ओवर होना चाहिए, क्योंकि ये पब्लिक का एम्यूनिटी है, ये पब्लिक के लिए है, ना कि किसी बिल्डर के लिए, ना कि किसी कॉर्पोरेशन के लिए. इट इज फॉर द यूज ऑफ द कम्युनिटी.